चला आज बनवूया मस्त मसाला भेंडी. आपण त्याच्यासाठी काजूचा वापर करणार आहोत. काजू, कांदा, टोमॅटो, खडे मसाले. तर बघा मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला बघा मसाला करायचा आहे. तर तो कांदा कापून घ्यायचा आपल्याला, टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि मसाला तयार करायचा आपल्याला. खूप मस्त भाजी होते ही मसाला भेंडी. आपण बेसन भेंडी तर खाल्लेलीच आहे, मी फार वेळा केलेली बेसन भेंडी. ती तर अप्रतिम लागते, मस्त खायला, सर्वांना आवडणारी. आणि ही मसाला भेंडी पण खूप छान आहे. याच्यामध्ये आपण मलाई टाकू शकतो, दही टाकू शकतो, पण मी दोन्ही पण नाही वापर केलेला आहे. मी फक्त काजू, खडे मसालेचा वापर केलेला आहे. तरी पण इतकी मस्त आपली तयार झालेली ही मसाला भेंडी. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा मी आता कांदा, टोमॅटो, काजू, खडे मसाले हे टाकलेले आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला तो मसाला होऊ द्यायचा आहे. थोड्या वेळ कांदा, टोमॅटो ते सगळे. आणि नंतर मग आपल्याला आलं लसूण पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचं आपल्याला. आणि इकडे आता मी पॅन ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे आणि भेंडी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची आहे. इकडे बघा मसाला आता गार झाल्यानंतर मी मिक्सरमधून काढणार. आणि इकडे भेंडी पण आपण 2-3 मिनटं होऊ द्यायची, झाकण ठेवायचं आहे. आणि आता मी दुसरीकडे ठेवलेली, तिकडे पॅनमध्ये भेंडी होते कमी गॅसवर, छान फ्राय. इकडे बघा मी आता आलं लसूण, तेजपत्ता आणि आपल्याला दळलेला मसाला टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये. आणि मस्त हा मसाला त्याच्यामध्ये मग आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे. धणे पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला. आणि हे सगळं टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला. त्याच्यात थोडं पाणी टाकून झाकण ठेवायचं आहे आणि मसाला चांगला होऊ द्यायचा आहे. आपण तेलाचा वापर कमी केलेला आहे. छान परतून घ्यायचा आहे बघा मसाला. त्याच्यावर थोडी कसुरी मेथी टाकायची आहे, टेस्ट खूप छान येते. आता त्या मसाल्याच्या भांड्यामध्येच पाणी टाकून मी पाणी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि नंतर फ्राय केलेली भेंडी आपल्याला त्याच्यात टाकायची आहे. कसुरी मेथी टाकायची, मस्त टेस्ट खूप छान येते याच्याने तर भाजीला. तुमच्याकडे मलाई असेल तर मलाई टाकू शकता. दह्यामध्ये पण तुम्ही मसाले, आपले सुके मसाले असते ना, दह्यामध्ये टाकून ते पण टाकू शकता. त्याच्याने पण छान होती भाजी, मस्त मसाला भेंडी. आणि बघा आता छान परतून घ्यायचा आहे मस्त मसाला. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्राय केलेली भेंडी टाकायची आहे. आता सगळं मसाला आणि भेंडी मिक्स करून घ्यायची आपल्याला. आणि पाणी टाकायचं आहे बघा. पॅनमध्ये पण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आणि आपण याच्यामध्ये आमचूर पावडर पण टाकलेली आहे, त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते. झाकण ठेवायचं आहे. छान उकळी आलेली बघा भाजीला, मस्त मसाला भेंडीला. आणि आमचूर पावडर टाकलेली बघा. छान मिक्स करून घ्यायची ती पण. आणि नंतर मस्त पोळीबरोबर छान लागेल आपली ही मसाला भेंडी. तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, पण पोळीबरोबर थोडं चांगली लागेल. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि तयार झालेली बघा आपली मसाला भेंडी. पाणी तुम्ही तुमच्या याच्याने कमी जास्त करू शकता. आणि आता सर्व करूया मस्त एका बाउलमध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.